लाईटच्या भानगडीत आमच्या गावात ना फक्त म्हणजे असं नवीन लग्न झालेली जरा खुश असतात राव. सामायिक परीक्षेत एवढे मार्क कमी. पोरग म्हणे काय पप्पा म्हणे फार नियम आहेत. अबे साले आम्ही लाईट गेले की म्हणे अभ्यासाला बसणार म्हणे. आमच्या गावात एक जण आहे खरंच लई बेभरोशाचे आहे हो. केव्हा गायब होईल सांगता येत नाही. केव्हा केव्हा रात्रभर गायब असते. म्हणजे तसं काही गैरसमज करून घेऊ नका. मी लाईट बद्दल बोलतोय हो. म्हणजे आमच्या गावात ना फक्त ना दिवसात 10 तास लाईट नसते आणि रात्री 10 तास लाईट नसते. तरी आमच्या तात्यानं गावात आईस्क्रीमचं दुकान काढलं. तात्या म्हणजे धोंडू तात्या, आम्ही त्याला तात्या म्हणतो आमचा मित्र. आणि हे आईस्क्रीम विकते बाटलीत ना. बरं हे देणं एवढं विकून बी गप बसले नाही. दुकानला नाव दिले लिक्विड आईस्क्रीम. लोक बी शहाणे आमच्या गावातले आवडीने पितात लोक. गावामध्ये पहिल्यांदा लाईट आली की काय म्हणे, हे तुला कळलं का लाईट आली लाईट. काय सांगतोस गावात लाईट आली लाईट. मी म्हणलं लाईट आली म्हणजे. त्याला विचारलं तर मला म्हणते ते सांगाले लाईट आली लाईट. म्हणजे आनंदाने हरकून सांगाले म्हणजे चांगलंच काय असणार बाई. अबे साले म्हणून दंगा करायला म्हटले. हे अशा प्रकारची लाईट बघायला आमच्या गावातले लोक कंदील घेऊन गेले होते. लाईटच्या भानगडीत आमच्या गावात ना फक्त म्हणजे असं नवीन लग्न झालेली जरा खुश असतात राव. अबे साले अगदी असं 7 वाजले ना यांची सगळी अशी आवर चालू असते. लगेच दुसरी माणसं आवर. गावात लाईट नाही, चोऱ्या व्हायला लागल्यात. माझं लुगडं गेलं. दुसरी म्हणते माझं पायतड गेलं. त्या म्हाताऱ्याला गप बसायचं का नाही तो म्हणतोय माझं कपाटाचं धोतर गेलं. त्या दुसऱ्या म्हातारा म्हणताय तुझं कपाटातलं तर गेलं, चोरानं माझ्या अंगावरचं धोतर नेलं. अबे साले त्याची म्हातारी गप बसायचं का नाही. म्हातारी म्हणते मुडद्या तुझं चोरानं नेलं नाही, थंडी वाजत होती म्हणून पांघरून म्हणून वीज वाढलं होतं. असं फार नियम रे. बापूरचा एक किस्सा सांगतो. सामायिक परीक्षा झाली माझ्या शाळेमधली. बाप म्हणे इकडे म्हणे इकडे सामायिक परीक्षेत एवढे मार्क कमी. पोरग म्हणे काय पप्पा म्हणे फार नियम आहेत. अबे साले आम्ही लाईट गेले की म्हणे अभ्यासाला बसणार म्हणे. आमचा शो कसं नेटवर चाललंय तसं तुमचं कसं चाललंय. आम्हाला विचारतात काय तुम्हाला व्ह्यू कमी पडले. आम्ही सांगतो फार नियम आहेत. म्हणजे आमच्या गावाकडच्या लोकांच्या बॅटऱ्या म्हणजे नेहमी डाऊनच असतात. अबे साले मग व्हिडिओ कधी बघणार सांगा बरं. हे असं कारणिक आम्हाला सगळ्यांना असं सापडलंय. हे आमचं धोंडू तात्या आहे ना धोंडू तात्या, त्याला आम्ही प्रेमानं तात्या म्हणतोय. तात्याला म्हणलं लेका तात्या 2-2 वर्षात 3-3 पोरं. लेका म्हंटलंय 2-2 वर्षात आणि नंबर लावलायस. तात्या म्हणते काय म्हणते फार नियम आहेत. हे तात्या वॉचमॅन आहे कंपनीमध्ये आणि वॉचमॅन रात्री 10 वाजता गावात तेव्हा लाईटच नसते. अंधारात घरात आलं. वॉचमॅनची कपडे अंधारात ह्यांनी काढली टाकली. तेवढ्यात बायको म्हणाली डोकं दुखायला औषध आणायला जावा. औषध आणायला जावा म्हणतात. हिने अंधारात असं कापड घातली. हे दुकानात गेलं बेना गोळी घेतली. दुकानदाराने ह्याला गोळी दिली. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. आणि दुकानदार म्हणते तात्या तू वॉचमॅन होतास नव्हे. हे टाळ्या वाजवणाऱ्या गॅंगमध्ये तू भरती झालायस म्हणे. अबे साले आणि आमच्या क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षाने एक असं काढलंय यापुढे आता आपण टेस्ट मॅचेस हरत नाहीत. आता कोणती पण उद्या इंग्लंड उद्या ऑस्ट्रेलिया उद्या आपण हरत नाहीत आता. मी म्हंटल असं कसं काय. अरे म्हंटले टेस्ट मॅचला ना नंतर घ्यायची बॅटिंग. आपल्या बॅट्समॅनचा कॅच उठला का नाही लाईट घालवायची म्हटले. का तर म्हणे ऊर्जा खातं आमच्याच पक्षाकडे आहे म्हणे. हे अशा सगळ्या गमती घडतात. अशा प्रकारे आमच्या गावात पावसाळ्यात लाईट करते आणि अशी मज्जा होते पावसाळ्यामध्ये आमच्या गावाकडे. जे आमच्याकडचे गावाकडचे सहकारी त्यांनी कमेंट करतीलच. त्यांना माहितच आहे कशी गावाकडची लाईट पावसाळ्यात करते.